21 संकष्टी चतुर्थीच्या पुण्याचे फळ प्राप्त करून देणाऱ्या अंगारकी चतुर्थीची कहाणी जरूर ऐका। अवंती नगरी फार जुनी, तिथे राहत होते एक मुनी, त्यांचं नाव होतं भारद्वाज। ते फार मोठे उदारज्ञानी होते। त्यांच्या आश्रमात विद्यार्थी यायचे, वेदविद्या शिकायचे। भारद्वाज मुनींना मूलबाळ नव्हतं, पण आश्रमातील विद्यार्थ्यांवर त्यांचं मुलांसारखं प्रेम असायचं। एकदा काय झालं, भारद्वाज मुनी शिप्रा नदीवर स्नानासाठी गेले। स्नान झालं, सूर्यदर्शन झालं, गणेशाचं स्तवन झालं, डोळे मिटून ते ध्यान करू लागले। तेवढ्यात तिथे नारद मुनी आले। नारायण नारायण असे कितीतरी वेळा त्यांनी नामघोष केला, तरी भारद्वाज मुनी अगदी ध्यानस्थच। मग नारदांनी जोरानं वीणा झणकार केला। मग भारद्वाज मुनी ध्यानातून भानावर आले। नारद म्हणाले, मुनी राजा हो, तुमच्या भक्तीमुळे गणेश देव तुम्हाला प्रसन्न झाले आहेत। नीट पहा, तुमच्या जवळ इथं भूमीवर एक तेजस्वी बालक दिसते, नुकतंच जन्मलेलं। हे मूल गणेश देवांनी तुम्हाला दिलेला प्रसाद आहे। भारद्वाज म्हणाले, खरंच की हे नवजात बालक जणू काय भूमीनच मला दिला आहे। या बाळाचा रंग कसा लाल लाल अंगारासारखा। व्हावा हा अंगारक भौम आता माझाच पुत्र, म्हणून मी आज